हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर आज सकाळी केली होती बटर पनीरची रेसिपी, थोडीशी तुमच्यासोबत शेअर करते. कढईमध्ये घेतलं होतं कांदा, टोमॅटो आणि मगज बी, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं ग्राइंड करून घेतलं. छान मस्तपैकी असं बारीक केलं. कढईमध्ये एका बाजूला बटर टाकलं आणि हा मसाला अशा पद्धतीने बारीक केला. आणि गोवर्धनचं हे पनीर आहे, खूप सॉफ्ट असतं. तुम्ही कधी नक्की ट्राय करा. बाकीच्या पनीरपेक्षा हे छान लागतं आणि निब्बरसुद्धा नसतं, मऊ असतं आणि सॉफ्ट असतं. आणि त्यात बटरमध्ये हे सगळे आपले मसाले, खायचा मसाला, कांदा, लसूण, लाल तिखट आणि पनीर बटर मसाला हेही ॲड केला होता. थोडंसं 2 मिनटं परतून घेतलं. त्याच्यानंतर जे आपण वाटलं होतं ते टाकलं. त्याच्यामध्ये लाल असं तेल सुटेपर्यंत असं परतून घेतलं. त्यानंतर त्यात दही, पाणी असं ॲड केलं आणि ते थोडे उकळी आल्याच्यानंतर हे पनीरचे पीसेस त्यात ॲड केले. पनीरचे पीसेस तुम्ही तळूनही घेऊ शकता, आम्ही तळून नाही घेत, असे छान लागतात. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकली. यासोबत तुम्ही रोटी, नान हे काही तुम्ही ॲड करू शकता. तर भाजी खूप छान झाली होती. तुम्हाला थिक करायची असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता, पण टेस्टला खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि मी इथं चपात्या केल्या होत्या त्याच्यासोबत. हे सगळं जेवण रेडी होतं. संध्याकाळी आवरलं आणि निघालं होतं. ते उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल.